मध्ये 50 ते 55 लाख रुपये हे या योजनेतनं मिळणार आहेत। आणि मी अधिकाऱ्यांना आजच सूचना दिलेली आहे की या योजनेमधून कुठली आमची बहीण ही वंचित राहू नये, यासाठी जे जे काय करता येईल, आमच्या अंगणवाडी सेविका असतील, आमच्या मदतनीस असतील, आमच्या आशाताई असतील, यादी तयार करा। कुणाचं आज तहसीलदार येते, रेशनिंग कार्डची कुणाची अडचण आहे, एखाद्या आमच्या मुलीचं वय 21 वर्ष पूर्ण झालेले परंतु तिचं रेशन कार्डमध्ये नाव नाही, ते कसं ताबडतोब लवकर ऍड करावं की जेणेकरून दुसरं की जे एखाद्या आमच्या घरामध्ये नवीन लग्न होऊन सून आलेली आहे आणि तिचं काय झालं, तिकडे पण नाव आहे आणि इकडे पण नाव आहे, शेवटी तिकडे त्या दुसऱ्या तिचं बाहेरचं नाव आपल्याला कमी केल्याशिवाय सासरच्या रेशन कार्डमध्ये नाव आपल्याला ते समाविष्ट करता येत नाही। त्या बाबतीमध्ये ताबडतोब कारवाई करा, तिकडचं नाव कमी करा। अशा ज्या बारीक सारीक गोष्टी, आधार कार्ड असतील किंवा बाकीच्या गोष्टी, एखाद्या खूप छोट्या छोट्या गोष्टीमुळं आमच्या महिला ज्या राहिलेल्या आहेत 20-25,000, त्याचा कसं त्यांना कसा त्याचा फायदा होईल, या योजनेचा कसा लाभ होईल, ह्या सूचना आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। आणि निश्चित प्रकारे आपला तालुका पुणे जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये कसा आघाडीवरती राहील आणि महिला भगिनींना आमच्या कसा लाभ होईल याची काळजी आज आम्ही या आढावा बैठकीमध्ये निश्चित प्रकारे घेतोय। अधिकारी त्याप्रमाणे ते सूचनेचं तंतोतंत पालन निश्चित प्रकारे करतील। आणि दुसऱ्या पण योजनेचं सांगितले की जे आपल्या सगळ्यांना माहिती, सरकारने आता आपल्या सगळ्यांना माहिती, प्रत्येक कुटुंबाला जे गॅस सिलेंडर आहेत ते 3 गॅस सिलेंडर इथून पुढे आपल्याला मोफत मिळणार आहेत। त्या गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांना थोडं जागृत करून त्यांना तिथं योजनेसंदर्भात माहिती देऊन आमच्या त्या गरीब कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत कसे मिळतील ती पण काळजी घ्या। त्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये मी त्यांना दिलेल्या आहेत। दुसरं तुम्हाला माहिती आहे की आपली आज एक नवीन योजना सरकारने जाहीर केली, तीर्थक्षेत्र दर्शन। तीर्थ जे कुटुंब किंवा जे आपले वयोवृद्ध नागरिक आहेत की त्यांना कुठे साधारणतः आज त्यांच्या रिटायर जीवनामध्ये त्यांना कुठेतरी बाहेर फिरता यावं पडतं, त्यासाठी तीर्थक्षेत्र योजना सरकारने जाहीर केली आहे। त्याचाही लाभ कसा त्यांना मिळेल, साधारणतः या योजनेमधून प्रत्येक व्यक्तीला 30,000 रुपये हे राज्य सरकार देणार आहे। त्या सुद्धा योजनेमध्ये आपल्या तालुक्यामध्ये कसं जास्तीत जास्त त्या ज्येष्ठांना लाभ कसा होईल हे सूचना आजच्या मीटिंगमध्ये आपण सगळ्यांनी दिलेल्या आहेत। लेख लाडकी योजना तुम्हाला माहिती आहे, लेख लाडकी योजनेच्या सुद्धा संदर्भामध्ये थोडी एक जागृती, समाजामध्ये जागृती, आमच्या महिला भगिनींमध्ये जागृती केली पाहिजे। आजही आपण समाजामध्ये मुलगा आणि मुलगी हा भेदभाव करतो आणि हा भेदभाव कमी झाला पाहिजे। शेवटी मुलगा आणि मुलगी हे दोघांना समान वागणूक ही मिळाली पाहिजे। आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की शेवटी मुली पण अनेक क्षेत्रामध्ये आपण खूप चांगलं काम करतायत, त्यांना जर आपण पाठिंबा दिला, त्यांच्या पाठीवरती आपण शाबासकीची थाप दिली, त्यांना जर आपण बळ दिलं, तर या मुली पण अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहिले जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये एक चांगलं काम करतायत। तेव्हा लाडकी लेख योजना आपल्याला माहिती की सरकारने आणलेली, मुलीचा जन्म झाला की 5,000 रुपये आपण सरकार त्यांना देते, मुलगी पहिलीत गेली की आपण 6,000 रुपये देते, मुलगी 6वीत गेली की सरकार त्यांना 7,000 रुपये देते, मुलगी 11वीत गेली की सरकार 8,000 रुपये देते आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झालं की राज्य सरकार त्याला 75,000 रुपये देते। साधारण एका मुलीला 1,01,000 रुपये सरकार हे त्यांना मदत करते। आता उद्देश एकच आहे, हा मुलगा आणि मुलगी भेदभाव कमी व्हावा, हाच खरं तर आमच्या त्यामधनं सगळ्यांचा येतोय। दुसरं, राज्य सरकारने लाडका भाऊ पण ही योजना नवीन आलेली, स्टायपंड वगैरे, त्या योजनेचा प्रचार आणि प्रसार या अधिकाऱ्यांना सांगितली, सूचना केली। शेवटी त्या लाडक्या भावाला सुद्धा काय योजना आहे, काय माहिती, त्याप्रमाणे यांनी त्याबद्दल जर माहिती घेऊन त्या योजनेचा थोडा प्रचार, लाडक्या भावाचा पण प्रचार ते करावा। त्याचप्रमाणे जे कुटुंब आहेत की जे 65 वर्षाच्या पुढच्या आमच्या एखादी महिला ही 21 ते 65 लाडकी बहीण झाली, पण 65च्या पुढच्या महिला एखाद्या कोणाला आधार कुटुंबाला नसेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, एखादी आमची अंध अपंग परित्यक्ता असेल, त्यांना कसा योजनेचा फायदा होईल आणि एखादी गरीब महिला असेल किंवा एखादं गरीब कुटुंब असेल त्यांना योजनेचा कसा फायदा होईल याच्या बाबतीमध्ये आपण सांगितलेलं आहे। आज इथं व्हिडिओ त्याच्या घरगुती थोडा वेगळा, त्यांचा कौटुंबिक थोडं आजारी असल्यामुळे त्यांना अचानक जावं लागलं, त्यांना पण मी सकाळी सांगितलेलं की ज्या आपल्या सरकारच्या अनेक योजना आहेत, योजनेमध्ये आमच्या तालुक्यातील गोरगरीब माणसांना कसा त्याचा लाभ होईल ह्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी त्यामध्ये
काळजी घ्यावी. शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवावे की माणसं ही गरीब माणसं आहेत, आणि या गरीब माणसाला जर आपण मदत केली, आमच्या बहिणींना मदत केली, भावांना मदत केली, आमच्या लेकीला मदत केली, ती माणसं कधी आपल्यामध्ये आपल्याला विसरत नाहीत. त्यामुळे या योजनेचा निश्चित प्रकारे सगळ्यांनी लाभ घेण्यासाठी आजची खरं तर आज इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये आज ही आढावा बैठक आपण घेतली. आढावा बैठक घेण्याचा एकच उद्देश आहे की तालुक्यात या बैठकीत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एक तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं की जेणेकरून माझी बहीण कुठली वंचित राहणार नाही ही आम्ही काळजी या निमित्तानं घेतोय. आपली जी ऍप आहे त्या ऍपवरती ऑनलाईन आपले साधारणतः 63,453 अर्ज प्राप्त झालेले आणि ऑफलाईन हे साधारणतः 13,432. साधारणतः ऑफलाईन आणि ऑनलाईन असे एकूण 76,885 77,000 अर्ज आपल्याला आज रोजी आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि त्यामध्ये रिजेक्टेड 76 अर्ज तालुक्यामध्ये रिजेक्ट केले आहेत आणि पडताळणी करणे बाकी असलेले लाभार्थी संख्या अजून 82 आहे. आणि एकूण पडताळणी साधारण 63,091 म्हणजे 99% 99% काम आपलं पूर्ण झालेलं. थोडं 42 म्हणजे थोडं पॉईंट आपलं काम पडताळणीचं राहिलेलं आहे. त्यामुळे अधिकारी पण त्या बाबतीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात. ज्या त्रुटी आता समजा एखाद्याला बाबा रेशन कार्डची अडचण आहे, लगेच तिथं रेशन कार्डमध्ये नाव एखाद्याचं ऍड करायचंय, कोणाचं कमी करायचंय, कोणाचं समजा कुटुंबामध्ये काय ठिकाणी असं आहे की 4 महिलांची रेशन कार्ड राहतात जे वेगळे राहतात. रेशन कार्डमध्ये 4 महिलांची नाव आहेत आणि त्या 2च आपण महिलांना त्याचा लाभ देणार आहे. त्यामुळं त्या बाबतीमध्ये मुख्य रेशन कार्ड फोडण्यासाठी तहसीलदार आहेत हे, त्यामुळे ते ताबडतोब तसं त्याचं कुटुंब वेगळं आहे, त्यांचे चुली वेगळे आहेत असं, त्यामुळे त्यांचं कुटुंब वेगळे आहे, त्यांचे चुली वेगळे आहेत तरी असेल. त्यामुळे हे कुटुंब त्यामुळे तिथं सुद्धा आपण तिथं ताबडतोब वंचित राहू नये ही काळजी आपण घेतो. यासाठी प्रशासन पूर्ण तयारी लागली, प्रशासनाने पूर्ण तयारी केली आणि कुणाचं आपल्या माध्यमातून सुद्धा सांगतो की कुणाला काय अडचण असली तरी आपण सगळ्यांनी तिथं सांगावी, जेणेकरून या गोष्टी ताबडतोब लगेच त्याचा निपटारा केला. साधारणतः 31 ऑगस्ट पर्यंत त्याची मुदत आहे. साधारणतः पहिला हप्ता साधारण रक्षाबंधनाच्या एक अगोदर किंवा नंतर, साधारणतः अगोदर देण्याचाच आपण प्रयत्न करतोय. साधारणतः जुलै महिन्यामध्ये फॉर्म भरलेले किंवा ऑगस्ट महिन्यात, आता आपण 31 ऑगस्ट मध्ये करू. जुलै आणि ऑगस्ट जर उद्या कुणी 31 ऑगस्टला जरी फॉर्म भरला एखाद्या आमच्या महिला भगिनी, तरी आपण जुलै महिन्यात सुद्धा त्याचा आपण त्याला ते पैसे आपण त्या महिन्यात जुलै महिन्याचे पैसे सुद्धा आपण देणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे आपण एकत्र पैसे देतोय आणि ऑगस्ट महिन्यात जरी उशीर आपण फॉर्म 31 पर्यंत भरला तरी आपण जुलैचे आणि ऑगस्टचे पैसे आमच्या महिला भगिनीला देतोय. रक्षाबंधनाची भेट रक्षाबंधनाची आपण त्यांना भेट देतो आणि ही योजना कायमस्वरूपी, शेवटी ही योजना महिला भगिनींना कुठेतरी आर्थिक आधार मिळावा आणि कुठेतरी शेवटी एक लक्षात ठेवा की आपली महिलांचे ह्या खूप वेगळा त्यांचा विषय असतो आणि त्या निश्चित त्याचा फायदा माझ्या महिला भगिनीला ह्याचा होईल.